नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इमान रायगडे ट्रेकर्स. तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत कोरीगड येथे, जो एक आपल्या इतिहासातील मधील एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे पनवेलला. रोहन मला एक आता इथे भेटलेला आहे. तर आता इथून आम्ही पुढचा प्रवास करणार. तिथे आम्हाला प्रवीण भेटेल लोणावळा घाटामध्ये. तर आता तिथे जाऊन आपण भेटूयात. तर आज आम्ही जास्त जण नाही आहोत, कमीच आहोत. तर चला करूया पुढच्या प्रवासाला सुरुवात. लोणावळ्याच्या पूर्वेकडे कोरबारसे नावाचा डोंगराळ मावळ भाग आहे. याच मावळात समुद्रसपाटीपासून 929 मीटर उंचीवर कोरीगड उभा आहे. पुणे जिल्ह्यातील कोरीगड हा किल्ला घाटमाथ्याच्या कडेला असल्यामुळे येथून एकाच वेळी देश व कोकणातील विस्तृत मुलखाचे सुरम्य दर्शन घडते. मिर्झाराजे जयसिंग बरोबरच्या पुरंदरच्या तहात शिवरायांनी स्वतःकडे जे 12 किल्ले ठेवले त्यात एक कोरीगडही होता. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे प्रवीण सरपळे, मी आहे रोहन गुलगुले आणि जो व्हिडिओ करतोय तो आहे प्रसाद सरपळे. तर आज आपण आलो कोरीगड किल्ल्याला भेट द्यायला. तर जवळजवळ 2 आठवड्यापूर्वी आम्ही सुधागड किल्ल्याला भेट दिली होती. तिथे तुमचा त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला. तसेच या व्हिडिओला पण तुमचा चांगला प्रतिसाद येऊ द्या आणि असंच तुमचं प्रेम भरभरून आम्हाला मिळू द्या. तर आता आम्ही आलो कोरीगडच्या पायथ्याशी. तर इथून आता ट्रेकिंग चालू होईल. तर आपण आता पुढे बघूया. कोरीगडास भेट देण्यासाठी आपण लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण गाठायचे. येथील एस.टी. स्थानकावरून दुपारी 12 वाजता भांबुडे गावाची बस सुटते. या बसने साधारण पाऊण तासात आपण कोरीगडच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर गावात उतरायचे. या गावातून दक्षिणोत्तर एखाद्या अजस्र भिंतीसारखा पसरलेला कोरीगडाचा डोंगर आपले लक्ष वेधून घेतो. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एक बांधीव विहीर असून तिथून एक मळलेली पायवाट गडात जाते. या वाटेने गडाचा कडा उजवीकडे ठेवत सपाटीने आपण पुढे निघायचे. पुढे अर्ध्या तासात ही पायवाट गडाखालच्या गच्च झाडीत शिरते. येथून गडाच्या बांधीव पाऱ्यांचा मार्ग सुरू होतो.
या पायऱ्यांच्या वाटेने गेल्यानंतर साधारण गडाच्या अर्ध्या टप्प्यात उजव्या हातास एक गुहा व खडकात कोरलेली गणेश मूर्ती लागते. या गुहेतच पिण्यायोग्य पाण्याचे टाकेही आहे. येथून पुढे गेल्यानंतर गडाचा मुख्य गणेश दरवाजा आपले स्वागत करतो. लढाऊ बांधणीच्या गणेश दरवाजातून आत गेल्यानंतर आपणास 2 तोफा दिसतात. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब की जय. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. कोरीगडाचा घेर खूपच मोठा असून गडावरचे पठार बरेच विस्तृत आहे. गडाच्या मध्यभागी पाण्याचे 2 मोठे तलाव असून या तलावाशेजारीच छोटेखानी महादेवाचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये या परिसरातील तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर इत्यादी किल्ल्यांबरोबर कोरीगडही स्वराज्यात दाखल करून घेतला. कोरीगडाचा अधिकार कोरबारसे या मावळावर चालत असे. या गडाच्या डागडुजीसाठी 3000 होन शिवरायांनी बाजूला काढून ठेवल्याची महत्त्वपूर्ण नोंद आपणास 1671च्या पत्रात मिळते. पुढे या गडासंदर्भात शंकराजी नारायण, नावजी बळकवडे, कान्होजी आंग्रे, सातारचे शाहू छत्रपती, चिमाजी आप्पा पेशवे व सरदार रास्ते अशा इतिहासप्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख आपणास कागदपत्रात मिळतो. पुढे 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रॉथरने किल्ल्यावर हल्ला चढवला. गडावरच्या मावळ्यांनी इंग्रज सैन्याचा 3 दिवस अत्यंत कडवा प्रतिकार केला. पण इंग्रज तोफांच्या माऱ्याने गडावरचे दारुगोळ्याचे कोठारच उडाले. तेव्हा नाईलाजाने मावळे शरण गेले. गडाचा ताबा घेतल्यानंतर कोराई देवीचे दागिने इंग्रजांच्या दृष्टीस पडले. ते त्यांनी मुंबईच्या मुंबादेवीस दान केले अशी माहिती आपणास इतिहासात मिळते. गडाच्या या बाजूचे निरीक्षण करून आपण परत तलावापर्यंत यायचे. येथून पुढे गडाच्या उत्तर भागात गेल्यानंतर गडाच्या पश्चिम कडालगत लहानशा 3 गुहा लागतात. येथे शेजारीच गणेश टाके असून या टाक्यात पायऱ्यांनी उतरून गेल्यानंतर भिंतीवर कोरलेल्या गणेशाची मूर्ती आपणास दिसते. कोरीगडास चहू बाजूंनी भक्कम तटबंदी व बुरुज असून त्यावर ठिकठिकाणी एकूण 6 तोफा आहेत. कोरीगडावर पूर्वी भरपूर पडझड झाली होती,
पण गडाच्या पायथ्याशीच सहारा लेक सिटी आली आणि गडाचे नशीब पालटले. गडाच्या पायऱ्या, मंदिरांची पूर्ण उभारणी व तोफा व्यवस्थित लोखंडी स्टँडवर ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोरीगडचा फेरफटका मारताना आपणास समाधान वाटते. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण गडाच्या दक्षिण भागात असलेल्या कोराई देवीच्या मंदिराजवळ जाऊन पोचतो. पूर्वी हे मंदिर पडलेले होते, पण हल्लीच त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. येथे समोर दीपमाळ असून गाभाऱ्यात गडाची अधिष्ठात्री चतुर्भुज कोराई देवी प्रसन्नवदनी आहे. गदा, त्रिशूळ, डमरू आदी शस्त्रे धारण केलेली 1.5 मीटर उंचीची ही देवीची मूर्ती गडदेवतेस साजेशी आहे. या मंदिरामागेच गडावरील सर्वात मोठी लक्ष्मीतोफ असून ती एका लोखंडी स्टँडवर व्यवस्थित ठेवलेली आहे. येथून पुढे गडाच्या दक्षिण टोकाला उत्तम तटबंदीचा आंबवणे दरवाजा लागतो. या दरवाजातून खाली उतरणारी वाट आंबवणे गावात जाते. मित्रांनो, कोरीगडला आलो असता आम्हाला गर्दी तर खूपच दिसली. महाराजांचे गडकिल्ले पाहण्यासाठी एवढी लोक येत आहेत हे पाहून आनंद झाला आणि मनाला समाधानी वाटलं. परंतु ते अगदी क्षणिक होतं. कारण लोक या गडकिल्ल्यांवर आपल्या पूर्वजांनी गाजवलेला इतिहास समजून घेण्यासाठी नव्हे, तर फक्त एन्जॉयमेंटसाठी आले आहेत असं चित्र दिसलं. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसूक जय निघायचं, परंतु आता स्वतःला शिवभक्त म्हणून घेणारे फक्त फोटो आणि 30 सेकंडच्या रील्ससाठी येतात असंच वाटलं. अहो, ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघं 50 वर्षांचं आयुष्य महाराजांचं आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी निर्माण केलं. हे काही सोपं नव्हतं. हे गडकिल्लेच महाराजांचे खरे स्मारक आहेत. हे गडकिल्ले आपण जपले पाहिजेत, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. कारण जे वैभव उभ्या जगाकडे नाही ना, ते आपल्या राजाने या महाराष्ट्राला दिले. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. आपण स्वतःला त्यांचे मावळे समजतो, पण आपण त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या गडकिल्ल्यांची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही. याची सर्वात जास्त मनाला खंत वाटते. कोरीगडासारखेच महाराष्ट्रातील असंख्य किल्ले हे काही पिकनिक स्पॉट नाही आहेत किंवा ही हुल्डडबाजी करण्याची जागा नव्हे. हे महाराष्ट्राचं वैभव आहेत आणि ते आपण सर्वजण मिळून जपूया एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास करत आहोत. जय भवानी, जय शिवराय. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.